स्वामीजींचं पूजन करा. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. आजच्या पंचवीच्या त्यांच्या वतीने बाबाजींचं पूजन संपूर्ण होतं. देवळा साठवण्यावरून आलेले भक्त मंडळ पका आणि त्यांचे सहकारी त्यांनी यायचंय. अहो गुरुदेवा शरण तुम्हारे मैं हूँ दास तुम्हारो, मैं हूँ दास तुम्हारो. अहो गुरुदेवा शरण तुम्हारे, अहो गुरुदेवा जाधव सर संभाजीनगर, शरण तुम्हारे विजय भाऊ शाळुंके संभाजीनगर व्यासपीठावर यायचे बाबाजीच्या पूजनासाठी. चला जेवढा सांगता भक्त मंडळ मका त्यांचे सहकारी मैं हूँ दास तुम्हारे गुरुदेवा, मैं हूँ दास तुम्हारे. मूलम गुरुमूर्ति पूजा मूलम गुरुपदम. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. देवळा साधना भक्त मंडळाच्या वतीने बाबाजींचं पूजन संपन्न होत आहे. मंत्रमूलम गुरुवाक्यम मोक्षमूलम गुरु कृपा. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारी चरणों में. हम ढूंढ रहे ईश्वर. सर्व साधू संतांचंही पूजन करून घ्या. हम ढूंढ रहे ईश्वर को, तुम खुद ही ईश्वर भक्तों के. तुम खुद ईश्वर हो भक्तों के. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. फूलों में तुम्हारी खुशबू है, पत्थर में तुम्हारी मूरत है. फूलों में तुम्हारी खुशबू है, पत्थर में तुम्हारी मूरत है. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव. सर्व संतांचं त्यांचं पूजन होते. संभाजीनगरवरून आलेले महाराज त्यांचे पूजन होते. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं बाबाजींचं आणि सर्व संत वृंदांचं. आज या भूमीमध्ये 2027 ला कुंभ आहे, पण शिवगिरी बाबांमुळे आजच तुम्हाला कुंभमेळ्यात जेवढे साधू पाहायला भेटतील तेवढे एकाच मंचावर इथं पाहायला भेटतील. प्रथम यज्ञ भूखंड दरा पे आर्य का आगाज है. हे पावन
संगम की धरती ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयाग। सर्वांनी वर हात करून टाळ्यांचा स्वागत करायचं. प्रयागराज है प्रथम यज्ञ भूखंड धरा पे नासिक त्र्यंबक राजभूमि में ये त्र्यंबक राज है, ये त्र्यंबक राज है। हे पावन संगम की नगरी ये त्र्यंबक का राज है, ये त्र्यंबक का राज है, ये त्र्यंबक का राज है, ये त्र्यंबक का राज है। गुरुमा भगवान श्रीकृष्णाचे स्वागत संत मंडळाच्या वतीने ते सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. जय जय गुरु महाराज. खुर्चीवर बसवा इथं याच्यावर. गुरु महाराज, 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 गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज, गुरु जय जय ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज जय जय गुरु गुरु महाराज गुरु महाराज जय गुरु राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरु महाराज जय जय गुरु महाराज गुरु जय 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 गुरु महाराज गुरु जय जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकमित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिजळा कारुण्य सिंधु भवदुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमः पार्वतीपतये हर हर महादेव कृष्ण भगवान दत्त 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 अलास्यरंजन जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान की जय त्र्यंबकेश्वर महाराज की जय संतन की जय सनातन धर्म की जय संकट मोचन भगवान की जय चंद्र की जय ललिता माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय सर्वांनी दोन भजन करूया हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी वरात करायची सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं. एकदा कृष्ण हरी एक तारी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम
शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय डमरू बोले ओम नमः शिवाय शंकर बोले ओम नमः शिवाय भक्त बोले ओम नमः शिवाय बोले भक्त बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 बोले ओम नमः शिवाय भोले की जय जय शंभू की जय जय पार्वती पति शंभू की जय भोले की जय जय शंभू की जय जय भोले की जय जय शंभू की जय जय पार्वती पति शंभू की जय पार्वती पति शंभू की जय भोले की जय जय शंभू की जय जय नागेंद्रहाराय त्रिलोचनाय अश्वत्थामाय नित्याय शुद्धाय दिगंबराय नमः शिवाय 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 ओम नमः पार्वती पते हर हर सर्वांनी बसायचं शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाने नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं चाललेला भव्य जपानुष्ठान सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण लघुरुद्र याग यज्ञ आज 5वा दिवस आहे. त्यानिमित्तानं शिव महापुराण कथा आपण आता श्रवण करणार आहोत. ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला 108 श्रीमंतांचे लखनगिरीजी महाराज, त्यांचा आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. संभाजीनगरहून आलेले महेशगिरी महाराज, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. राजनेवरून आलेले आमचे मौनी बाबा, मांडवडवरून आलेले बापू बाबा, विशेष म्हणजे सगळे डुबेरवरून आलेले महारामगिरी बाबा, इकडे आमचे चिंचखेड या ठिकाणून आलेले आमचे रविगिरीजी महाराज, त्यानंतर प्रितेश महाराज, आमचे वाल्मिक महाराज,
सुरेश महाराज, छोटे महाराज सर्व आणि संभाजीनगरहून आलेले आमच्या परिवारामध्ये चव्हाण महाराज, त्यांचेही टाळ्याच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करूया. भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, भाविक भक्तगण या ठिकाणी आहे मोठ्या संख्येनं, विशेष महिला मंडळ आहे आणि ज्यांची मुख्य उपस्थिती आहे ते अनुष्ठानार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने बसले. सद्गुरू जनार्दन स्वामींची असीम अशी कृपा आहे. आज ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पवित्र भूमी आहे. 2 वर्षानं सद्गुरू जनार्दन स्वामींचा प्राण प्रतिष्ठेचा सुंदर असा सोहळा आपण खूप लोक या ठिकाणी अनुभवणार आहे. आणि तो अनुभवत असताना विशेषतः आपल्याला मध्ये 2027 मध्ये कुंभ येतो आहे. अशा कुंभाच्या निमित्तानं थोडंसं लेट झालं जरी कार्यक्रम, तरी पण दरवर्षी अनुष्ठान होणार, ज्ञानेश्वरी पारायण होणार, लघुरुद्र याग यज्ञ होणार आणि शिवमहापुराण कथेकडे आपण सर्व जाणार. काय आहे शिवमहापुराण कथा? सर्व दुःख, सर्व कष्ट, सर्व जीवन बदलून जाणार, सर्व पापाचा क्षय होऊन परमेश्वराची प्राप्ती करून देणार, सगळ्या देवांना आतुरता लागणार आणि सद्व तीर्थांना त्या ठिकाणी जाऊन बसून त्या ज्ञानाचं अर्जन करणार एक महान ग्रंथ म्हणजे शिवमहापुराण कथा आहे. त्या कथेमध्ये एवढं सुंदर सुंदर चिंतन केलेलं आहे. आपण काल आता या प्रत्येक गावातलं भक्तमंडळ आलेलं आहे. देवळाला कथा घेतली म्हणून देवळाच्या नानांते आले. प्रत्येक गावानं जवळजवळ वर्षभरामध्ये तालुक्यावारी कथा घेतली आणि प्रत्येक गावातलं भक्तमंडळ या ठिकाणी आमंत्रण देण्यासाठी येतं. कारण त्यांनी 7-7, 5-5, 3-3 दिवस कथा ऐकली. तसं वास्तविक 1 तासामध्ये आपण काय बोलणार, काय सांगणार? भगवान आशुतोष भोलेनाथ नर्मदेश्वर, आज आपण पुरुषोत्तमाचं पूजन केलं. काल भोलेनाथ बाबांचं पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं. तसं 12 महिन्यानं ज्याला कुचकरून काढलं होतं, 12 महिन्याने ज्याला बाजूला टाकलेलं होतं, ज्याला मलमास म्हणलं जात होतं, तो रडत 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 भगवान श्रीकृष्णाकडे गेला. देवा, मला सर्वांनी बाजूला टाकलाय, मला कोणी आत घेत नाहीये आणि म्हणून माझ्यावर काहीतरी कृपा करा. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, बाबा आजपासून तुला कोणी मलमास म्हणणार नाही, पुरुषोत्तम मास म्हणतील, माझं नाव लागलं जाईल. ज्याला अधिक मास म्हणतात, अधिकश अधिक फल देणारा हा मास. ह्या महिन्यामध्ये अन्नदानाला महत्व आहे, ह्या महिन्यामध्ये वस्त्रदानाला महत्व आहे, या महिन्यामध्ये पाणीदानाला महत्व आहे, या महिन्यामध्ये फलदानाला अधिक महत्व आहे, ह्या महिन्यामध्ये दीपदानाला महत्व आहे आणि ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्णापुढं तुळशीची छोटीशी वाळलेली काडी आणि त्या काडीला थोडंसं का होईना आपण दोरा गुंढाळायचा, शुद्ध आणि सात्विक तुपात ती बुडवायची आणि पुरुषोत्तम मासामध्ये भगवान श्रीकृष्णापुढं किंवा भगवान विष्णूपुढे एकदा तरी लावायची. 60,000 वर्ष तपश्चर्या केल्याचं पुण्य मिळतं. आपण करू शकतो का एवढं? एकदा फक्त एक काडी छोटीशी तुळशीची, तिचं घसून जर आपल्या कपाळाला लावली तर त्याचं पुण्य अलग आहे. परंतु तीच काडी पूर्ण महिन्यातून एकदा जरी तुम्हाला मिळाली आणि भगवंतापुढे त्याची वात करून श्रीहरीचं जप केला, भगवंताचं जप केला तर ते पूर्ण फळ देत. असं सांगितलं जातं की ह्या महिन्यामध्ये थोडंसं दान केलं किंवा दीपदान केलं किंवा स्नान नाही जर झालं तरी पण आज ह्या महिन्याचं जर कोणी व्रत पाळलं
या महिन्यामध्ये दररोज भगवंताला पाणी टाकलं असेल, दररोज भगवंताला दिवा लावला असेल, दररोज भगवंताला फलहार किंवा कुठल्या प्रकारचं दान केलं असेल, तरीही जर कदाचित आपल्या हातून भगवंताचं पुरुषोत्तम मासाचं पूर्णपणे उपवास झाला असेल तर 12 वर्ष स्नान केल्याचं पुण्य फक्त या अधिक मासाच्या याने मिळतं. लक्षात घ्या, 12 वर्ष. एक कुंभमेळा ज्यावेळेस नाशिकला त्र्यंबकला येतो त्यावेळेच त्या कुंभमेळ्याचं स्नान केल्याचं पुण्य या मासामध्ये मिळतं. एवढा महत्वाचा आहे. म्हणून आज आपल्याला निस्त कृष्णाच्या रूपात आज कन्हैया दिसला. तो कन्हैया कसा असेल, तो कृष्ण कसा असेल? गले में वैजंती माला, गले में वैजंती माला, बजावे मुरली मधुन बाला, श्रवण में कुंडल जंगलाला, नंद के आनंद का अगन संभालते काली की, गिरधर कृष्ण बिहारी, भारती कुंज बिहारी की, गिरधर कृष्ण मुरारी, भ्रमर से अलग कटे झलके, चंद्र से तिलक झलक झलके, दलित की छवि श्याम करके, दलित छवि गिरिधर मुरे, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, भारती कुंज बिहारी की, गिरधर कृष्ण मुरारी की. ह्या महिन्यामध्ये किती दान करत आहे लोक बघा ना. प्रत्येक पंगत, आजची जी पंगत आहे संध्याकाळची, जी महाप्रसादाची शिवडी भक्तमंडळ आहे, बजरंगबली भक्तमंडळ आहे. मागच्या वर्षी त्यांना पंगत नव्हती मिळाली, पण यावर्षी बरोबर त्यांनी साध्य केलं, कारण अधिक मास होता. आणि आजची जी पंगत दिली 12 वर्षाचं पुण्याचं फळ तुमच्या पदरात भेटले, एवढं लक्षात राहू दे. एवढी मोठी पंगत आहे आज, खूप छान आहे. बजरंगबली खूप मोठं मंडळ आहे ते. कालही शिवडीवाल्याची, आजही त्यांची आहे. आज त्यांनी अन्नदान केलं, सगळ्या लोकांना जेवू घातलं. अरे बाबांनो, फळ, एवढे फळं येत आहे, एवढे दररोज पिकअप खाली होत आहे दररोज. कारण त्यांना सांगितलं फळ. अरे एक दिवस असं झालं, माकडाला स्वर्गाला जायला मिळालं. त्यांनी देवाला विचारलं, देवा मला का बरं स्वर्गाला चाललं, मी तर काही पुण्य केलं नाही, माझ्याकडून पुण्य घडलं नाही, मला तुमच्या वैकुंठ लोकात घेऊन चालले, काय कारण आहे? त्यांनी सांगितलं, भाऊ तुझ्या तोंडाला फार मोठा रोग झाला होता, तुला काही खाता येईना, तोंडात काही धरता येईना, पण भूक फार लागायची. तू रागा रागा काय करायचा, झाडावर जायचा, जेवढ्या झाडाचे फळं आहे तो तोडायचा आणि जोर जोरात फेकायचा, पण खाली लोकांना ती फळं खायला भेटायची. अशा पद्धतीने तुझ्याकडून पुण्य झालं, याचा अर्थ तुझ्याकडून फळदान झालं. तुला खायचं नव्हतं त्यामुळे 1 महिना तुला उपवास घातला. कोणता? हा महिन्याचा पुरुषोत्तम मास. 1 महिना उपवास घडला आणि फळावर जाऊन लोकांना कमीत कमी रागा रागा का होईना फेकले फळे. ते फळं लोकांना, गरजू लोकांना खायला भेटले. त्या फळाच्या पुण्याईनं आज तुला स्वर्गात जायला नाही, भगवंताच्या जवळ जायला भेटलं, जो अंतकरणातून दान करत असेल. नाहीतर उद्या परत गाड्याच्या गाड्या खाली करा. किती गाड्या खाली होते, किती काय, कोण आंबे आणून देतं, कोण केळी, तर केळीचे रूमच भरून गेले. आमचे पोर आता असं पाहत असेल की ती केळीच नको आता. अनुष्ठानवाले काय एवढी केळी, सकाळी केळी, दुपारी केळी, संध्याकाळी केळी. पण केळी महादेवाला फार आवडते. त्याला रंभा फळ म्हणतात. काय म्हणतात त्याला? रंभा फळ. भगवान शंकराला फार आवडतं. जर कदाचित पहिल्या ऋषी मुनींना आता रवा जर करून आपल्याला जर असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये, भगवान शंकराला गहू वाहन, ज्या घरामध्ये पूर्ण एकत्रित घर राहावं असं वाटत असेल, ज्या घरामध्ये पत्नी पत्नी आयुष्यभर सुखाचं राहावं वाटत असेल, घर कधीच फुटू वाटत नसेल, ज्या घरामध्ये पूर्ण घर आपण कुठेही गेलो तर आपला सन्मान मान या जगामध्ये वाढवा असं वाटत असेल,
आपल्याला आदर घरामध्ये सर्वांनी करावा असं वाटत असेल तर त्यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर गहू व्हायचे. काय व्हायचं आहे? गहू व्हायचे. भगवान शंकराच्या पिंडीवर जो कोणी गहू वाहणार 108वा 8वा 5वा 7वा 12वा किंवा 1,00,000वा पण गहू व्हा. गव्हाचं एवढं महत्व सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडून गहू वाहिल्या जातात काशीतले अन्नपूर्णा त्यांच्या घरातून कधीच बाहेर जात नाही, त्यांच्या घरात कधीच अन्न कमी पडत नाही. म्हणून गहू व्हा. गव्हाचं दान करणं आणि गव्हात भगवान शंकराला दररोज नित्यनेमाने गहू वाहणं आणि आम्हाला दररोज पिंड स्वच्छ करायला लावणं. लोकायला सांगायचे पोतीचे पोते उभरतील ते. गहू वाहणं फार. आज गव्हावर बोलणार आहे, उद्या मुगावर बोलणार आहे, परवा अक्षता म्हणजे तांदळावर बोलणार आहे आणि अरे हा आपले तर 2च दिवस काय करा. 1 तासावर खूप सुंदर आहे. शिवमहापुराण कथेमध्ये वर्णन आहे गव्हाचं. अतिशय गहू अरे एखाद्याला गळ्याचा कंठाचा रोग झालेला असेल आणि त्याने आपला हा जो रवा बनवला आणि आपल्या गळ्याला जर बांधला तर त्याचा कंठाचा रोग जातो. लक्षात, किती महारोग झालेला असेल. एखाद्याला कॅन्सर झाला असेल, गहू असं थोडेसे उगवायचे कवळे कवळे, ते गहू त्याचा रस करायचा, त्या रसामध्ये आंब्याचं पान टाकायचं, त्या रसामध्ये आपल्याला माहिती आहे की एक आपल्या वडाचं पान टाकायचं, त्या रसामध्ये थोडंसं आपलं जे काही पेरू आहे त्या पेरूचं पान टाकायचं, त्या रसामध्ये अशी 4-5 पानं टाकायचं आणि त्याचा रस बनवायचा. कॅन्सर सारखा रोग त्याने जातो. एवढा गव्हामध्ये शक्य आहे. फक्त उगवायची छोटे छोटेशी. म्हणून विशेष म्हणजे गव्हाचं दान करणं. बेलाच्या झाडाखाली जर मिष्टान्न बनवलं, 1 ब्राह्मण किंवा 1 साधू किंवा 1 शिवभक्त जेव घातला तर करोडो पट पुण्य आहे. म्हणून गहू आपण ज्यावेळेस आरती पेटतो त्या आरतीच्या तळाशी सुद्धा 2 गहू टाकावं. ज्यावेळेस आपण कलश मांडतो कलशाच्या खाली सुद्धा 2 गहू टाकावं. कमीत कमी 1 पाटीभर का होईना, 1 वाटीभर का होईना गहू टाकावं. आणि त्यानंतर पुढं सांगितलेलं आहे गव्हाचं खूपच सुंदर आहे. अर्धा तास 2 तास गव्हावरच चालेल, कारण गव्हाचं महत्त्व खूप आहे. पाहिल्यानंतर आपल्याला सुख समृद्धी मिळेल, ज्ञान मिळेल, दान सगळ्या प्रकारचं सुख मिळावं, सगळ्या प्रकारच्या मनोकामना पूर्ण व्हावं. त्याकरता भगवान शंकराला नित्य नेमानं गहू व्हायचे, एकही दिवस खंडित करायचे नाही. म्हणून गव्हाचं महत्त्व आहे. लक्षात ठेवा. ज्या वेळेस आपण अशा शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण करतो, आता दररोज वेगवेगळं असतं, दररोज वेगळं चिंतन असतं. परंतु आजचं जे चिंतन आहे तुम्हाला काय सांगितलं की महिन्यातून कमीत कमी 1 काडी आता तोडायची आहे. सगळ्या तुळशी तोडीत नका बसू, वाळलेली काडी आणि ती तोडायची, त्याला पूर्ण असं रोली असं पूर्णपणे गुंढळायची आणि भगवंताच्या पुढं आज तुम्ही जर त्याची आरती केली असते तर 7 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल आणि सगळी मनोकामना घरात पूर्ण करण्याचं एक साधन. उद्या फक्त एवढी काडी आणा आणि ती पेटवा आणि भगवंता पुढं लावा. भगवान त्याला आपण म्हणतो आरती अनंत भुजा विठू पंढरीचा राजा, न चलती उपचार मनी सारली तुझा. आरती अनंत पूजा आणि ती पूर्ण ज्योत होईपर्यंत भगवंताचं नामस्मरण करे. म्हणून दीपदान आणि हे दीप पेटवणं सगळ्यात महत्वाचं आहे. यापुढे आपण आता 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करत होतो आणि ते कमीत कमी आज पूर्ण झाले पाहिजे. एक ज्योतिर्लिंग आपण दर्शन करूया. जसं गुणनिधी नावाचा मुलगा होता, देवदत्त नावाचे त्यांचे वडील होते. देवदत्त नावाचे वडील ब्राह्मण होते, पुरोहित राजाचे होते. पुरोहित करताना राजाच्या घरात सगळं पूजापाठ करून द्यायचे, सगळं आनंद होता. राजा पूजा त्यांच्या हातून करायचा, अभिषेक त्यांच्या हातून करायचा. पूर्वज राजे प्रत्येक जण महादेवाला अभिषेक करतच होते आणि म्हणूनच ते महान होते. म्हणून
मात्र मुलाकडे लक्ष दिलं गेलं नाही, मुलाकडे बघितलं गेलं नाही. मुलानं ज्या वेळेस आईचं काम होतं की बाळा तू कुठं जातो, शाळेत जातो की नाही, दररोज नित्यनेमाने पाठांतर करतो की नाही, पण तो मुलगा अति लाडाकोडात वाढल्यामुळं तो मुलगा जुगार खेळायला जायचा, तो मुलगा मद्यपान करायला जायचा, तो मुलगा मांसाहार करायला लागला, तो मुलगा चोऱ्या करायला लागला, तो मुलगा घरातल्याच साबणी चोरून आपलं जुगार खेळायला जाऊन बसू लागला. असं करता 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 एक दिवस असा उगवला ज्या दिवशी त्या मुलानं आपल्या बापाची अंगठीच डावाला लावली आणि तो अंगठी हरला. समोरच्याने ती अंगठी घेतली, रस्त्यावर आला. रस्त्यावर तो म्हणायला लागला का ज्याला ही अंगठी पाहिजे असेल त्यांनी घ्यावे, मला फक्त जुगार खेळापर्यंत ते पैसे द्यावे. योगानं तिकडून तोच ब्राह्मण आला की ज्याची ती अंगठी होती. त्यांनी सांगितली अंगठी कुठं मिळाली? म्हणे तुझ्या मुलानं जुगारामध्ये हरलेली आहे. म्हणे माझा मुलगा जुगार ब्राह्मण असून कधीपासून? म्हणलं लहानपणापासून खेळतो. विचारलं आईला, पत्नीला विचारलं, अगं मुलगा कुठं आहे? म्हणजे गेला असेल खेळायला. खोटं बोलतेस, आजपर्यंत त्या मुलाला अडवलं नाही. त्यामुळे तो मुलगा आता अनेक प्रकारचा जुगारी बनला, अनेक प्रकारचा तो आता मांसाहार करू लागला आणि सगळ्या धर्मापासून तो विचलित झाला. त्याला मी घरात ठेवणार नाही, काढून दिलं ते. म्हणून 3 दिवस एका जंगलात तो फिरत 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 चालला आणि शिव मंदिर त्याला असं सुंदर दिसलं. देवादिदेव महादेवाचं मंदिर दिसलं. आतापर्यंत मंदिरात गेलेला नव्हता, आतापर्यंत तो मंदिरातलं कधी दर्शन देवाचं घेतलेलं नव्हतं. परंतु आज त्याला अतिशय भूक लागली म्हणून तो मंदिरात डोकला आणि अनेक लोकांनी अनेक पूजा करताना प्रदोषचा प्रसाद त्या मंदिरात नैवेद्य म्हणून ठेवला होता. याने रात्रीचे 12 वाजू दिले. रात्रीचे 12 वाजल्यानंतर त्याने त्या ठिकाणी प्रवेश केला. त्या ठिकाणी बारीक दिवा जळत होता, अंधक अंधक असा प्रकाश होता, त्याला ते दिसेना. म्हणून त्याने आपला स्वतःचा कोपरा शर्ट असा बारीक फाडला. जिथं पंती जळत होती त्या पंतीत टाकला आणि त्या पंतीची वात मोठी झाली. पडता प्रकाश ज्योतीचा, फाटा तुटेल कर्माचा, जनार्दन वाचा तोची पूर्वी मनोरथ तोची पूर्वी. त्याच वेळेस प्रकाश पडताच त्याच्या पूर्व काय पाप असेल ते नाहीसे. एक छोटस चोरी करण्यासाठी गेलेला, नैवेद्य चोरायचा आहे, देवाला दर्शन नाही आहे, दिवा लावायचं म्हणून नाही, मला दिसाव म्हणून लावलेला आहे. महादेव किती भोळा आहे, किती भोळा आहे तो, किती भोळा आहे याचा विचार करा. चोरणाऱ्याने दिवा त्या ठिकाणी नैवेद्य हातात घेतला, फक्त पाहिला, देव म्हणून गेला नाही, चोरी म्हणून गेला. नैवेद्य बाहेर घेऊन पळायला लागला. तेवढा चोर 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 म्हणून लोकांनी त्याला एक टोला मारला, जागेवर खाली पडला आणि त्या मंदिराच्या प्राणामध्ये त्याचा प्राण गेला. आता विचार करा, बारकाईने मंदिरात दर्शनासाठी गेला होता का तो? नाही. कशासाठी गेला होता? भूक लागली म्हणून तिथला नैवेद्य खाण्यासाठी गेला. मंदिरात तो दिवा लावायसाठी गेला होता का? नाही. तो दिवा खूप बारीक वात आहे, प्रकाश कमी आहे आणि त्या दिव्यातून आपल्याला तो नैवेद्य दिसावा, महादेव दिसावा म्हणून मुळीच, महादेवाचं दर्शन घ्यावं म्हणून मुळीच नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी तो मंदिरात प्रवेश केला. तरी तो महादेव कसा प्रसन्न होतो. मंदिर जाके दीप जगाया, भोलेनाथ ने भाग्य जगाया,
भक्तों के मन मंदिर में, संतों के मन मंदिर में भोला डमरू वाला मिल गया, भोला डमरू वाला मिल गया रे, भोला डमरू वाला मिल गया, भोला डमरू वाला मिल गया। जिसने भी तेरा द्वार आया, बोले तेरी कृपा पाई, बोले तेरी कृपा पाई, नाम तेरा जपता हूँ मैं तो सब बिगड़ी बन जाई, सब बिगड़ी बन जाई। भक्तों के मन मंदिर में, मंदिर 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 मंदिर, भक्तों के मन मंदिर में, संतों के मन मंदिर में भोला डमरू वाला मिल गया, भोला डमरू वाला मिल गया रे, भोला डमरू वाला मिल गया, भोला डमरू वाला मिल गया। आता तर तुम्ही शिव महापुराण कथा ऐकायला आली। शिव मंदिरासमोर आहे, इकडे बाबाजी आहे, तो तर काही कथा ऐकायला आला नव्हता, तो तर काही मंदिरात दर्शन घ्यायला गेला नव्हता, तरी माझा भोला भंडारी कसा आहे, त्या प्रकाशानं परमेश्वर प्रसन्न झाला। दिव्याला तेल नेलं नाही होते, पण एक मात्र केलं, आपलं नेत्र उद्यापासून बसा शर्ट पाडी तारा तारा असं नाही, त्याला काही दिसत नव्हतं म्हणून त्यांनी नाविलाजाने फाडला, त्यांनी चांगले कपडे फाडले नसते म्हणून। कधी कधी असं होतं, एकदा म्हणजे किती भोळा आहे देव, सर्वसाधारण सदग्रस्त राजाची पूजा पाहिली म्हणून तोही पूजाला गेला, राजा पाणी घालतो म्हणून तोही पाणी घालायला गेला, राजा अभिषेक करतो म्हणून तोही अभिषेक करायला गेला, परंतु गाई वाळणारा गरीब गोले मुलगा, असं शांत मुलगा, एकदम छोटा मुलगा, राजा या ठिकाणी बेल वाहतो म्हणून आपणही बेल व्हायचं, भावनेत भाव इतका जागृत झाला की त्याने डुबकी मारावी, राजाची पूजा झाली का राजाची पूजा सगळी बाजूला करावी आणि आपल्या तोंडामध्ये थोडस पाणी भरलेलं असायचं आणि त्याची एक पिचकारी मारायची पळून जायची। असं करता करता महाशिवरात्री पर्यंत आले आणि महापूजा चालू झाली, ही पटकन आलं, राजाची पूजा चालली होती, डुबकी मारली, 1 तास 2 तास 3 तास झाला तोंडात पाणी आहे, पण नियम होता जोपर्यंत महादेवाला पाणी टाकणार नाही तोपर्यंत काही खाणार नाही, गाई कुठे गेल्या तरी चालेल, पण हा नियम मी मात्र करणार। नियम परवडतो कधी कधी। एका जणानं एका वैष्णवाचं दररोज तोंड पाहायचं ठरवलं होतं, दररोज नित्याने म्हणजे याचं तोंड पाहायचं, कारण का आपल्याकडून काही पुण्य होत नाही, पण हा हरिपाठ करतो, हा विधी करतो, हा जनार्दन स्वामीच्या मंदिरात जातो, नित्याने महादेवाला पूजा करतो, याचं तोंड पाहू आपण, म्हणून त्यांनी त्याचं तोंड पाहायला नित्यनेमाने सुरुवात केली। एक दिवस असं घडलं की ते तोंड पाहायला गेला, आता ते कुंभार दादा होता, तोंड पाहायला गेला, त्यांनी सकाळचं पूजापाठ केली, ते गेलं उकरायला असं कुंभार दादा, आता माती उकरायची होती, माती उकरता उकरता त्याला एवढा मोठा हंडा सापडला, आता ते तिकडून पळत आलं, ते जे नित्यनेमन तोंड पाहणार होतं त्यांनी आता एक कुंभाराने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने याच्याकडे पाहिलं, ते बाहेरून काय म्हणतो, मी पाहिलं त्याने सांगितलं तू अर्धा घे पण लोकांना सांगू नको, नित्यनेमाने पाहिलं, त्याने सांगितलं काही नाही पण आत्ताच पाहिलं म्हणे, अरे बाबा काय पाहिलं, पण कुंभाराला वाटलं याने आपलं काय पाहिलं, हंडा पाहिला,
लक्षात घ्या, सहज जर नित्यनेम केला तरी त्याचा तेवढा लाभ झाला. आज मात्र तो सहज मंदिरात जात होता, भगवान शंकराची पूजा करत होता. देवा मी तुझा रे साधा बोळा भक्त, देवा मी तुझा साधा भोळा भक्त, जोडून हात देवा जोडून हात, नाम घेतो देवा मी तुझा साधा भोळा भक्त, देवा मी तुझा साधा भोळा. एक लक्षात घ्या, जशी तुम्हाला तुळशीची काडी सांगितली तशी बेलाची काडी महादेवा पुढं छोटीशी आणायची, त्याला पूर्ण गुंढळायचं, अगदी सुत गुंढळायचं, तुपात बुडायची, महादेवा पुढे लावलं. विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. महादेवाच्या पिंडीवरी, महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. नित्यनेमानं कोण महादेवाच्या मंदिरात जातं, मारुतीच्या मंदिरात कोण जातं? आपण सर्व वर बोट करा, खरे जाणार आहे बरं का? वा, म्हणून तुम्ही अनुष्ठानला आले बरं का. आपण हिंदू आहोत, आपण आपल्या लेकरांना सकाळी सकाळी काही जरी झालं तरी देवघरात पूजन करून मंदिरात जायला पाहिजे, नियम केलाच पाहिजे. काही झालं तरी चालेल, पण त्याचा नियम नाही टळला पाहिजे. हे बघा, तोंडात पाणी भरलेलं होतं, राजाची पूजा एवढी वाढलेली होती. राजाची पूजा होताना महादेवाला वाटलं हा भक्त खरा का हा भक्त खरा. कधी कधी विचार पडतो, एकाचा एवढा विश्वास होता देवावर, त्रिकाल पूजा करणारा होता, पण त्याच्या लेकराला खळ्यावरती नाक चावला, आणि ते नाक चावल्यानंतर त्याने आपल्या खांद्यावर ते लेकरू टाकलं आणि पळस सुटला. त्याच्या तोंडाला फेस आलेला होता. त्या ओढ्यात समोरून एक जडीबुटीवाला कोणीतरी दिसला. अरे बाबा काय झालं काय झालं, इकडं आणखी मुलाला. त्यांनी तोंडात टाकल्या, मुलाचे डोळे उघडले, मुलगा आनंदी झाला. परंतु त्याच वेळेस असं सांगितलं जातं की एकदा त्यांनी वर्षभरानं खूप गहू अगदी सुंदर त्याच्या इथं आले, गव्हाची रास लागली, आणि एवढी मोठी रास लागली, अचानक रात्री 12 वाजता पाऊस आला आणि त्याचे गहूच वाहून गेले. त्याने सांगितलं, त्रिकाल पूजा जर करत असताना माझे जर गहू वाहून जात असेल, माझ्या लेकराला नाक दसत असेल, तर महादेव काय कामाचा. आजपासून मंदिरात जायचं नाही. माणसाचा विश्वास लय लवकर उडतो. देवा तुझा माझा तारे वैरागार, देवा तुझा माझा तारे वैरकार. दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखवीसी, देवा तुझा माझा तारे वैरागार, देवा तुझा तारे वैरागार. त्रिकाल पूजा करून जर लेकराला सर्प चावतोय, आज रात्री 12 वाजता माझा सगळा गहूच वाहून जातोय, महादेवाच्या मंदिरात आला, डोकं आपटायला लागला, आणि त्याच ठिकाणी माझा भोले बाबा प्रगट झाला. सांगितलं, बाबा तुझ्या मुलाचा मृत्यू निश्चित होता, प्रारब्धात त्याचं तेवढंच आयुष्य होतं, पण तुझी त्रिकाल पूजा होती, आणि त्या पूजा करत असताना
तुझ्या समोर जो कोणी वैद्यराज आला होता तो कोणीच नसून स्वतः तुझा भोले बाबा तुझ्या लेकराला वाचवण्यासाठी ते जडीबुटी घेऊन तुला वाचवलं, तुझं लेकरू वाचवलं. त्याला नाग चावला होता, तो मरणारच होता, परंतु तुझ्या श्रद्धेने तो वाचवला. म्हणजे मग माझे गहू का वाहून गेले? अरे बाबा, तुझ्या सगळ्या दुश्मनी करणारे लोक होते, तुझे गहू एवढे फिरले होते, एवढ्या खड्यावर गहू दिसत होते, रात्रीच जाऊन त्याच्यावर सगळं विष टाकलं होतं आणि त्यामुळे तुझा पूर्ण परिवार मरणार होता. रात्री मला दया आली, खूप पाऊस पडला आणि तुझे गहू वाहून टाकले आणि तुला वाचवलं. मग मात्र साष्टांग दंडवत केला. शिव देवा, परमेश्वरा, भगवंता, हे आम्हाला कसं कळालं नाही? ज्या ज्या वेळेस अक्षरशः आम्ही भक्ती करतो आणि आमच्या जीवनामध्ये मोठमोठं त्रास लिहून ठेवलेला असतो, दुःख डोंगरा एवढा लिहून ठेवलेला असतो, पण त्रास तू सहज निवारतो. आमचे भक्त लगेच तुला विसरतात. म्हणून बाबा, ज्या वेळेस तो प्राण सुटला त्या गुणनिधीचा, दुसऱ्या जन्मामध्ये ते फक्त दिवा, फक्त प्रकाश केल्यामुळं, नैवेद्य पाहिल्यामुळं आपल्याला खायला भेटला. पण भाग्यवान आहे. आपल्याला 5 दिवसापासून भगवान शंकराचा नैवेद्य मिळतो, हे आपल्याला भाग्यवान आहे. त्याने फक्त पाहिला होता, दिवा फक्त पेटवला होता, प्रकाश केला होता, त्या पुण्यानं भगवान शंकरानं त्याला राजा बनवलं. चोर राजा झाला. राजा झाल्यानंतर त्याने प्रत्येक मंदिरात दिवा लावायला आदेश दिला, तेल वात स्वतः दिली आणि तिसऱ्या जन्मात तोच कुबेर झाला. म्हणून लक्षात राहू द्या, आज जर चोर कुबेर होऊ शकतो आणि तुम्ही शिव महापुराण कथेत बसलेला आहे, तुम्हाला महादेव काय करणार नाही, महादेव काय देणार नाही, याची आपण सर्व लुटा दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल मेरे भोले ने, भोले ने. लुटा दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने. लुटा दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल मेरे भोले ने. भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल मेरे भोले ने. जो जैसे भाव से आया वैसा ही फल पाया, सब भक्तों का भोले तूने बेड़ा पार लगाया. बोले 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 बोले. जो जैसे भाव से आया वैसा ही फल पाया, सब भक्तों का भोले तूने बेड़ा पार लगाया. लुटा दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल मेरे भोले ने. लुटा दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल मेरे बाबा ने. बेटी बाबा कुबेरापर्यंत जर भगवंत देत असेल तर आपण काय नाही. एक थोडासा ज्योतिर्लिंगाकडे जाऊया. आवाज गुंत आहे, परत लक्षात राहू द्या. आणि म्हणून ज्या वेळेस 12 ज्योतिर्लिंगामध्ये आपण सौराष्ट्र सोमनाथम च श्री शल्य मल्लिकार्जुनम, उज्जैन्या, कोणत्या उज्जैनला कोणता देव आहे? मोठ्याने बोला. काळाचा महाकाळ. किती जबरदस्त आहे. काय पूजा होती, भस्मारती कोणी कोणी पाहिली. काय सुंदर. सकाळी 3:30 वाजता जावं.
महादेवाचा तो श्रृंगार पाहावं, डोळ्याचं पारणं फिटून जातं. जी भस्म आरती चालते ना महादेवाची, प्रसन्न वातावरण जे आपण बघतो ना, जवळ बसून पाहतो ना महादेव, भस्म रमाए बैठे जोगी, भस्म रमाए बैठे जोगी, दर पे आए मुनिवर योगी, दर पे आए मुनिवर, जय महाकाल गूंजना रे, जय महाकाल गूंजना रे, सुबह शेरे शाम गद कर दे पीड़ा पार, मेरे भजन के महाकाल कर दे बेड़ा पार, मेरे उज्जैन के महाकाल देवों के देव बोले, भस्म रमाए बेटे जोगी, दर पे आए मुनि और योगी, जय जय महाकाल कर दो पीड़ा पार, मेरे उज्जैन के महाकाल कर दो बेड़ा पार, मेरे उज्जैन के महाकाल बेड़ा पार, मेरे उज्जैन के महाकाल. म्हणून लक्षात घ्या, उज्जैन्या महाकालम ओंकार मुमलेश्वरम, केदार हिमपुष्टे. काल केदारनाथचं दर्शन घेतलं, ओंकारेश्वराचं घेतलं. केदार हिमपुष्टे डाकिन्य भीमाशंकरम. 2 मिनिटात भीमाशंकरला जाऊ. चालायचं सगळ्याला, कोणाकोणाला यायचं चला आमच्या संग. भीमाशंकर कुठं आहे? डाकिन्य वनात. आपण तसं जर विचार केलं तर ही जी भूमी आहे ना, दंडकारण्याची भूमी. कोणाची भूमी आहे? पहिले इथं कोण राहत होते? मोकळं वाला कोण राहत होते? राक्षस, मारीस, सुभाऊ सगळे इथं फिरत होते. रावण सुद्धा इथे येऊन गेला 4-5 वेळेस. त्रिकाल पूजा केली कादवा नदीवरती. रावणानं जे मंदिर बांधलं, बाबाजी म्हणायची बोई, तर रावण आला, विद्वान येऊन गेला होता, इथं आपल्याला पहिली शाळा काढू. पिंपरीकरांना जागा मागितली होती बाबाजी स्वतः, तर बाबाजीला सगळं कळत होतं. इथं कोण आलं? शृंगार नाल्यामध्ये शृंगार केला पार्वतीने, म्हणून त्याला शृंगार नाला. वेरूळला परत एक नाथ नाला आहे. बाबाजी म्हणे इथं नवनाथ आले म्हणून तो नाथ नाला. आणि शिवपुरीत काकुळ्यामध्ये भगवंताने हुरडा खाल्ला म्हणून ती शिवपुरी काकुळ. बाबाजी नाव ठेवताना कसं, म्हणजे त्यांना सगळं कळत होतं. बाबाजीने सांगितलं तिथं त्या ठिकाणी कादवाच्या तीरावरती जिथं आज आश्रम आहे, आपाप बाबाजीची इच्छा होती अलीकडच्या बाजूनी कमीत कमी एक शाळा काढू, एक मोठं मंदिर बांधू. कारण विद्वान रावण होता, त्या जागेवर येऊन गेला होता. लेकरं विद्वान बनतील, काय दृष्टी होती. आपण रावण म्हणलं की सगळे हसायला लागले. त्याच्यासारखा विद्वान कोणी नव्हता. एक मुंडक शिरशेत करायचं आणि व्हायचं पेंडीवर. इथं काही बेलपान व्हायला सुद्धा जीवर येतो. काय महादेवाची काय पूजा करत होता. अरे ज्या वेळेस स्वतःची आई शिवलिंग वाळूचं बनवायची आणि दररोज पूजा करायची, त्याच वेळेस आईला सांगितलं, आई काय पूजा करतेस या वाळूच्या शिवलिंगाची? स्वतः महादेव इथं घेऊन येतो. कैलास हलावला, गडगड 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 असं हलावला. धाड धाड आवाज यायला लागला. काय घाबरून गेले सगळे. भगवंताला सांगितलं, देवा तुम्हाला माझ्या संग कैलासात यावं लागेल. तुम्हाला माझ्या संग आपल्या लंकेत यावं लागेल. एवढी मोठी भक्ती पाहिल्यानंतर महादेव स्वतः निघाले. स्वतःच आत्मशिवलिंग घेऊन रावण निघाला. श्रीहरीला वाटलं आता काही खरं नाही. हे जर शिवलिंग जर रावणाच्या ताब्यात गेलं, लंकेत जर प्रवास करून गेलं, तर विश्वामध्ये आपल्या काहीच हातात राहणार नाही. महादेव अंकित होऊन जाणार. म्हणून गणपती बाप्पा लवकर निघा पटकन. अचानक गणपती बाप्पा निर्माण झाले. एकदम शुभ्र वस्त्र धारण केलेलं आहे, गाई वाळताय आणि रावणाला लघुशंका लागली.
कारण भगवंताने सांगितलं ज्या ठिकाणी रावणा तू हे शिवलिंग ठेवणार त्या ठिकाणी किती जगातलं कोणी आला तरी ते शिवलिंग उठू शकणार नाही. लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणचं जे काही स्थान आहे ते लेकरू बसलेलं होतं गायवळीत. हे बाळा हे शिवलिंग हातात घेतो का? म्हणे घेतो घेतो, काय हरकत नाही. परंतु एक लक्षात घ्या, माझ्या गायी मी वळतोय, मी 3 वेळेस हाका मारील, 4थ्या वेळेस हे शिवलिंग ठेवून देईल. आता देवाची दिला कशी ते गणपती बाप्पा होता. बर रावण गेला लघुशंकाला, लघुशंकाला तिकडे बसले 1 2 3 तिला ठेवलं. आता ते रावण आहे, लघुशंक केल्यानंतर हातपाय धुणार होता, आपल्यासारखं नाही पळाला असता. जानवं इथं गुतलेलं होतं, हातपाय धुण्यासाठी किती वेळ लागणार होता, आणि तोपर्यंत त्या ठिकाणचं ते शिवलिंग ठेवलं आणि सगळे ते लेकरू तिथं दिसणं असं झालं. काही गायी होत्या, त्या गायीचं एक कान ओढला, त्याला गोकर्ण नाव आहे, लक्षात राहू द्या. आणि त्या ठिकाणचं शिवलिंग हलवून पाहिलं, फार प्रयत्न करून पाहिला, पण ते रावणाकडून काही हल्लं नाही. म्हणून रावणाची आई तिथं दररोज पूजाला यायची नित्यनेमाने. जसं भीमदेव त्या कुंती मातेला पूजा केल्याशिवाय पाणी पित नव्हती कुंती माता, आणि ज्या वेळेस एक दिवस 3 दिवस झाले पाणीच मिळाना, मग ह्या भीमानं काय केलं, सगळे फुलं जमा केले, असे सगळेचे सगळे फुलं जमा केले. आई 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 महादेवाचं सुंदर शिवलिंग सापडलं, मी फुलं वाहून ठेवले. ते गेलं, आईनं नमस्कार केला, पूजा केली, सगळं झालं, आणि त्या हळूच भीम म्हणतो, आई अगं काहीच नाही, खाली शिवलिंग नाही, मी फुलं जमा केले आणि तुझा तिची पूजा केली पाणी प्यायसाठी. 3 दिवसापासून तू पाणी पिली नाही, उपाशी होती, म्हणून ते फुलं बाजूला करायला गेलं, आणि माझा महादेव त्या फुलाच्या याच्यातून शिवलिंगात रूपात झाला, त्याचं फुलेश्वर नाव. सर्वांतर व्यापक जो नियंता, तो प्राणलिंगा जवळी महंता, अंकी उमाते गिरिरूपधारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो. आपल्याला 2-3 तरी ज्योतिर्लिंग पाहिलं पाहिजे. खूप सुंदर सुंदर चिंतन आहे, पण थोड्या वेळात काय काय लोड येऊन जातो, काय सांगायचं. शिवमहापुराण कथा आहे, 15 मिनिटं चालेल ना? अजून जेवण झालेले आहे सगळ्याचे. प्रसाद महाप्रसाद चांगला होता, कढी होती, एक कढी खाल्ल्यानंतर आम्हाला माहिती, पण एकही झोपलेलं नाही बघा. शेर एक काही काही आले असेल. आता कुंभकर्णाची पत्नी ती कुठून घुसती. बरं एखाद्या वेळेस असं गोड सांगायला गेलं का बरोबर डुकले हल्ले गेले. बरोबर आहे. इकडे पण नाही आली, इकडे नाही आली ना. 15 मिनिटासाठी आता फक्त 2-3 मिनिटं. आता आम्हाला खूप काही सांगायचं राहतं, पण आता काय करणार, नावीलाच राहतो. थोडं 1 तासामध्ये तुम्हाला काय. परंतु दाकिन्य भीमाशंकरम हे जे वन आहे हे सगळं राक्षस फिरत होते. प्रभू रामचंद्राला यावं लागलं, आपल्यासाठी यावं लागलं. म्हणून तेव्हापासून आपण म्हणतो प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी असं आता म्हणतो. नाहीतर ते सगळे राक्षस फिरत होते. मारी सुभाऊ किती रक्त सांडलं असेल इथं या जागेवर, सगळ्या जागेवर. कारण दात्याला दात पडले, जिवाळ्याला जीभ पडली, म्हणून ते जिवाळं दात्यानं नावे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र पुढं पळायचे, आपलं पळता पळता हरण पळायचं पुढं, आणि ज्यावेळेस बाण मारायचे, दात पडले दात्यानं, जीभ पेडलं जिवाळं. नांदूर मधमेश्वर, मध्यमावर आले म्हणून नांदूर मधमेश्वर या भागातूनच आमचे राम गेले ना पळत पळत.
म्हणून ह्या भूमीला एवढी ऊर्जा आहे की जिथं राम आले इथं बसले होते, इथं थांबले होते, म्हणून जनार्दन स्वामींची कुठे इथं झाली. लक्षात राहू. भगवंत ह्याच ठिकाणी गेले, किती फिरले असतील. ज्या ते रावण आला त्या ठिकाणी राम आले. ही सगळी भूमी पवित्र आहे म्हणून इथं रामाचं पिंपळस आहे. राम आले म्हणून कोणाचं पिंपळस आहे? आपण कोणाचं पिंपळस म्हणतो? रामाचं पिंपळस. मेरी झोपड़ी के बाग आज खुले जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुले जाएंगे, राम आएंगे. ओ राम आएंगे, मेरे राम आएंगे. राम आएंगे, मेरे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दिए जला के दिवाली में मनाऊंगी. जला के दिवाली में मनाऊंगी. मेरे भरत मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. डाकिन्य भीमाशंकरम. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कसं निर्माण झालं? कर्कटी नावाची त्या ठिकाणी एक राक्षसीने राहत होती आणि तिचे पती रामाच्या येण्यामधून ज्यावेळेस तो युद्धासाठी पुढे गेला तर त्याचं मरण पावलं होतं. म्हणून ती त्या भीमाशंकर वनामध्ये कर्कटी आणि तिथं लपून बसलेली होती की आपल्याला कोणी मारायला येऊ नये, अशी एकटीच होती ती. कर्कटी नाव होती. तेवढ्या वेळात हा रावणाचा भाऊ कुंभकर्ण फिरत 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 तिथं आला. त्याला ती एकटी दिसली, त्याने तिच्याशी लग्न केलं. लग्न केल्यानंतर काही दिवस राहिला म्हणून त्या दिवसात तिला जे गर्भ राहिला त्या गर्भापासून जो निर्माण झाला त्याचं नाव आहे भीम. तसं वास्तविक विचार केला तो कोणाचा मुलगा आहे? तो कोणाचा मुलगा आहे? कुंभकर्णाचा. कर्कटीपासून उत्पन्न झाला तो भीम. भीमानं विचारलं, आई तू एकटी का? तुला काय त्रास आहे मला सांग. तिने सांगितलं, प्रभू रामचंद्र आले आणि माझे पतिदेव आणि तुझे वडील त्यात गेलेले आहे, परंतु इकडं कुंभकर्ण आला, त्याने माझ्याशी विवाह केला आणि त्या विवाहानंतर तू हा पुत्र उत्पन्न झाला, तू भीम आहे. म्हणजे देवाने एवढा त्रास दिला, मी तपश्चर्या करणार. एवढाही तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाकडून वरदान मिळून घेतलं आणि वरदान मिळाल्यानंतर मग देवाच्या एवढा माग लागला. तो स्वर्गातून इंद्र लपवायला लागला. सगळे देव 33 कोटी देव त्राहिमाम झाले. कैलासामध्ये सगळे देव भगवान शंकराच्या कैलासात हजर झाले. देवा महादेवा तार आम्हाला. ब्राह्मणाचे यज्ञ बंद पडले, साधू संतांना कुठं पूजा पाठ बंद पडले आहे, कोणाला रक्ताच्या नद्या वाहायला सुरुवात झाली आहे. राक्षसानं त्या भीमानं सगळ्यांचा आज नैनाट करून टाकलेला आहे. महादेव महादेव सगळ्यांनी हाक मारली. महादेवाने सांगितलं, एक माझा भक्त आहे, तो सुंदर माझी अखंड पूजा करत आहे, त्याचं नाव सुतीक्ष्ण आहे आणि तो त्याच्या पत्नीसह आज त्या भीमानं त्याला कारागृहात टाकलेला आहे. आणि त्या कारागृहात असून सुद्धा त्याने माती जमा करून माझं शिवलिंगाचं पूजन चालू केलेलं आहे. ज्या वेळेस त्या भीमाचं लक्ष त्या माझ्या भक्ताकडे जाईल आणि मी भक्ताच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी निश्चित जाईल, त्यावेळेस सगळ्या देवांचं मी रक्षण करेल. लक्षात ठेवा. पिंडीची पूजा चालू आहे, पती पत्नी कारागृहात आहे, तिथूनच माती उकरायचे, त्याची पूजा करायची, त्याला नमस्कार करायचा. एक दिवस भीमाला लक्षात आलं की जो राजा आपण
कारागृहात टाकला, तो काहीतरी पूजा करतोय. ज्या वेळेस तो भीम दरवाजा तोडून आत आला आणि आत आल्यानंतर दोघं पती पत्नी नमस्कार करत होते महादेवाला. पिंडीवर उपचार म्हणून पाणी नव्हतं, काही वेलाचं पान नव्हतं, पण अंतकरणातल्या श्रद्धेनं फक्त मातीचं शिवलिंग बनवलेलं आणि त्याला नमस्कार करत होते. तेवढ्यात सांगितलं, हा मातीचा महादेव तुम्हाला वाचवेल का? म्हणून एक तलवारीचा धार अशी होती, दोघांचं शिरछेद करण्यासाठी तयार. तलवार मांडीवर पडणार तर त्या मातीच्या शिवलिंगातून माझा महादेव प्रकट झाला. अकराळ विक्राळ रूप धारण केलं. त्यात गेली युद्धामध्ये भीमाचं शिरछेद उडवलं, भक्तांचं रक्षण केलं. शिव की पूजा करियो रे, मृत्यु से ना डरियो रे. शिव का जो वरदान मिले, ब्रह्मा विष्णु श्याम मिले. ब्रह्मा विष्णु श्याम मिले. नक्षत्र उद्या जेणेकरून ज्यावेळेस भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले, दोघांनी नमस्कार केला. भक्तासाठी भगवंताने मातीतून प्रगट झाले. शांत उग्र रूप पाहून दोघांनी नमस्कार करताना भीम थोडासा जागृत होता. देवा, भक्तासाठी तू आला, मग मी तुझ्या चरणापाशी आहे. मी जरी राक्षस असलो, माझ्याकडून लाखो पापाचे घडे भरलेले असेल, डोंगर झाला असेल, पण लक्षात घे देवा, त्याने त्या शिवलिंगाची पूजा केली. आज मीही तुझ्या चरणावर पडलेला आहे, म्हणून माझाही उद्धार झाला पाहिजे. त्याच वेळेस महादेव भोळा आहे, सांगितलं बाबा उद्धारच काय, पण तुझ्याच नावानं मी या ठिकाणी राहील. म्हणून भीमाशंकर भगवान भयानक भीमा विकराळ नग्न लीला विनोदे करी काम भग्न. तो रुद्र विश्व वरदक्ष भारी, उजवीन शंभो भज कोण तारी. उजवीन शंभो भज कोण तारी. बोला भीमाशंकर भगवान की जय. डाक्यते भीमाशंकरम वाराणसेच विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे. काशीला कोण कोण गेलं? काशी विश्वनाथ. आपण म्हणतो हर हर महादेव शंभो. काशी सकाळी सकाळी म्हणायचं. विश्वनाथ, गंगे 3 नाव येतात, काशी, विश्वनाथ आणि गंगा. म्हणून आपण सुरुवातीला हे भजन म्हणतो. गंगेचं स्मरण केलं तर पुण्य मिळतं, विश्वनाथाचं स्मरण केलं तर पुण्य मिळतं, काशी त्या काशीचं स्मरण केलं तरी पुण्य मिळतं. सकाळी सकाळी आठवण काढायची. म्हणून आपण काशी विश्वनाथाला जाऊ. का निर्माण झाले काशी विश्वनाथ? भगवान भोलेनाथ. काशीचं किती महत्व आहे. त्रिशूळावर काशी आणि चंद्रावरी त्रिशूलावर काशीपुरी, चक्रावर पंढरी. दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे. विश्वनाथ विठ्ठल सखी सारखे सारखे. दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. दोन्ही चक्रावरी पंढरी. दोन्ही सारखे सारखे, सारखे सारखे. दोन्ही सारखे सारखे. हो विश्वनाथ, काशी विश्वनाथ. आपण त्या ठिकाणी भगवान विष्णू दररोज पूजा करायची. 108 कमळाची फुलं व्हायची महादेवाला. महादेवाने एक दिवस लपून ठेवले एक फुल, म्हणून नेत्रकमळ दिलं. भगवान शंकर प्रसन्न झाले म्हणून हातात सुदर्शन दिलं. ते सुदर्शन चक्र आहे महादेवाने दिलं. त्या काशीचं आपण वर्णन ऐकणार आहोत. खूप सुंदर आहे.
काशी जाऊन बघा, एकदा तरी स्नान करा, काशी विश्वनाथाचं दर्शन करा, कालभैरवाचं स्मरण करा. पण तिथं काही काही काशीत राहूनही लय अवघड होते. काही काही आता आपण आपल्या देवाजवळ राहून आपण काही काही लय अवघड असतात. ते एक त्या ठिकाणी एक नावाचं होतं, ते त्याचं नाव तर मला माहिती आहे सगळ्याला, दानचंद होतं, दानचंद. पण कधीच दान केलं नव्हतं. नाव काही काहीचं फार गोड राहतं. आता इथं एकाचं नाव सांगायला गेलं तर वेळ लागेल. परंतु दानचंदानं दान केलेलं नव्हतं. पत्नीनं सांगितलं, अहो शिवरात्र आहे, महाशिवरात्र आहे, जा गंगा स्नान करून या. लाखो लोक आले गंगा स्नानाला, तुम्ही मात्र गंगा स्नान करत नाही, जा लवकर लवकर जा पटकन. तिने सांगितलं नाही हो. म्हणे काय, दान करावं लागतं. तिथं ब्राह्मण सकाळपासूनच बसलेले असतात. मग जा मुर्दा घाटावर जा. ते गेलं मुर्दा घाटावर. आता मुर्दा घाटावर गेल्यानंतर त्यांनी डुबकी मारली. त्याला माहिती इथं कोणीच ब्राह्मण नाही. डुबकी मारत तून वर येत नाही तर महादेव ब्राह्मणाच्या रूपात येऊन बसले होते. महादेवांनी सांगितलं, वा 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 दानचंद, या 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 वर या. जो इथं येतो, एकतर कोणी येत नाही या मुर्द्याजवळ. इथं मुर्दे जाळते म्हणून कोणी स्नान करत नाही. तू भाग्यवान आहे. आज ज्या ठिकाणी मी प्रत्येकाच्या कानात मंत्र देतो त्या ठिकाणी तू स्नान केलं. राम नामाचा मंत्र देऊन मी मोक्षाला नेतो. जो काशीला मरतो तो सीधा मोक्षाला जातो. आज मात्र तुझं भाग्य आहे, तू इथं स्नान केलं. आणि जो येतो तो 1 वर्षाचं दान करून जातो. दान मागायास दान मागायास दान मागायास दान मागायास प्रेम घाली रे म्हणजे देवानं सांगितलं दे वर्षभराचं, त्याला तर पायाचं तिथंच थरकाप चालू झालं. बायकोनी काय रॉंग नंबर लावला काय म्हणे, हे देवा ब्राह्मण म्हणे काय मी कधीच दान केलं नाही म्हणे. मग वर कसा निघतो पाय. घाबरून घाबरून म्हणे एक पायली देतो दान, ये घरी. दानचंदने विचार केला, आपण काही पत्ता सांगितला नाही पण याला सगळ्याचे पत्ते माहिती. इथं जेवढे बसलेले सगळ्याचे पत्ते माहिती त्याला. इथे गेलं, दानचंद झोपून घेतलं त्याने बिचाऱ्याने. अर्ध्या तासाने दरवाजा वाजलाय, दानचंद दरवाजा उघाड. पत्नीने सांगितलं, तुम्ही कोणाला दान कबूल केलं काय? म्हणे हो, पण त्याला पत्ता सांगितला नाही. बाहेर उभा आहे म्हणे, त्याला सांग म्हणे थंडी ताप आला. लक्षात घ्या, अहो बाजरी भर पायली द्यायची, हे बाजरी एवढी एवढी पायली भर द्यायची आहे, तरी काही काही लोकांना थंडी ताप येतो. वर्षभरात जनार्दन स्वामी मुद्दम प्रत्येकाच्या दारात जाताना धान्य मागतात, तरी नाही ते नाही घरी, नंतर या असं असं म्हणतं काही काही. परंतु त्यांना माहित नाही जनार्दन स्वामींनी का परंपरा काढली धान्याची, कशासाठी धान्य जमा करतात हे आपल्याला माहीतच नाही. म्हणून त्या ठिकाणी दानचंद थंडी ताप आला म्हणून शांत झोपून घेतलं. 1-2 तासानं परत दरवाजा वाजवला. अरे दानचंद, याला का थंडी ताप? पत्नीने सांगितलं, का अजून गेले नाही का ते? म्हणे नाही गेले अजून. सांग म्हणून मी आला म्हणून. आता नावच दानचंद होतं. एका पायली भर बाजरीसाठी मिळाला तो. म्हणून अधिक मासात दान करा. जाते हो दान करा, जाते पंढरपुरा. देह दान करा, जाते पंढरपुरा. जाते तवारी आगमाचा सोयरा. नाही मज कोण कोणी मायन नसोरी. खिंड तागवाने गा शिल्लो दारोदार. मिळे सदाता कोणी जन्म दुःख निवारी. अंगुळा झालो देवा, नाही हात ना पाय
बैसलो दयावरी. हे देवा, त्यावेळेस देवाने दौंडीच पिटवली. ऐ दानचंद गेला म्हणे, सगळं गाव जमा झालं. सगळं गाव जमा झाल्यानंतर तुम्हाला काय सांगावं, याला बाहेर आणलं, बांधलं, आंघोळ घातली. मग माणसाला गेल्यावर आंघोळ घालावंच लागायची. लक्षात, स्नान घातलं आणि याला तिडीवर बांधलं बिन चाललं. महादेवाला वाटलं कमीत कमी असा भक्त आयुष्यात पाहिला नाही, याच्यावर आपण प्रसन्न झालोच पाहिजे. महादेव वळायचं, कारण कमीत कमी ह्या पद्धतीने का होईना ह्या टोकापर्यंत तो गेला. हट्टाश आहे, देवाला आवडतो असा. आणि मग देवानं हळूच, आता ते तिकडं पार सरण लाकडं रचायचं काम चाललं. महादेवाला वाटलं नसताना राख होईल. हळूच कानात गेला, अरे मी ब्राह्मण नाहीये, स्वतः महादेव तुझी परीक्षा घेत होतो, काहीच नाही, उठ घे स्वतःचा जीव वाचव, कशासाठी हे करतोस. त्याने हळूच डोळे उघडले, त्याला परत ब्राह्मण दिसला, परत डोळे झाकून घेतले. लय अवघड असतं बाबा. महादेवाला वाटलं हा असं ऐकणार नाही. हळूच परत सांगितलं, अरे बाबा खरंच महादेव आहे, तुला काय मागायचं ते मागून घे, आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे. असा भक्त मला भेटलाच नाही कधी आयुष्यात, चाल घे मागून काय मागायचं ते. त्याने डोळे उघडले, खरंच महादेवाचं दर्शन झालं. त्याला वाटलं वा वा. आणि महादेवाचं दर्शन झालं, असं हात जोडला, मागता आलं पाहिजे देवा. देव प्रसन्न झालं. काही नाही म्हणे, पाहिली भर बाजरी माफ कर, मी आत्ता उठून बसतो. मागता येतं काही, मागता येतं तुम्हाला. मंदिरात गेल्यानंतर मागतं आलं पाहिजे ना देवाजवळ. जया चित्ती जैसी वासना, जया चित्ती जैसी वासना, तैसी पुरवी त्याची क्षणा, तैसी पुरवी त्याची क्षणा. त्रिभुवनी त्रिभुवनी भूतार भोला राजा शिवशंकर, भोला राजा शिवशंकर, भोला राजा शिवशंकर. त्रिभुवनात उदार आहे, एका ठिकाणी नाही, त्रिभुवनात येतो, उदार आहे. आज आपल्याला काय कमी करू राहिलं इथं, भरभरून. क्या क्या नहीं दिया हम क्या प्रमाण दे, क्या क्या नहीं दिया तू हमें क्या प्रणाम दे. जिसने जो चाहा वो वरदान दे दिया, वरदान दे दिया, वरदान दे दिया, वरदान दे दिया, वरदान दे दिया. बड़ा है तेरा दायरा, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू. आयो शरण तुम्हारी प्रभु, प्रभु कारदार हो, बखान क्या करूं मेरा खो के ढेर का, आज क्या करूं मेरा खो के ढेर का. चिपटी भूमत में खजाना कुबेर का, खजाना कुबेर का, खजाना कुबेर का. गंगाधार मुक्तिधार ओंकार तू, बोले ओंकार तू. आयो शरण तुम्हारी प्रभु तार तार, प्रभु तार तार हो, प्रभु तार तार हो, प्रभु तार तार. कैलास के निवासी नमो बार बार हो, आयो शरण तुम्हारे प्रभु तार तार हो. क्या क्या नहीं दिया, काय दिलं नाही, क्या क्या नहीं दिया, काय दिलं नाही देणे आपल्याला. देणारा अवघड नाही, भोलेनाथ भोलेनाथ साहेब आपण सर्व अनाथ. म्हणून एक चुटकीभर आपण भस्म घेतो त्याच्या नावावर. सगळे कुबेराचं धन एवढ्या एवढ्या चुटकीमध्ये सापडले. म्हणून
भस्म एक चक्की क्या क्या नहीं दिया 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 बोले भोलेनाथ डमरू वाले त्रिशूलधारी जटाधारी कैलाश के निवास निवासी नमो बार बार नमो बार बार हो शरण हरि प्रभु प्रभु तार तार हो प्रभु तार तार हो प्रभु तार भोले बाबा आहेत तुला सांगितलं नाही तुम्हाला एकच केस दिला होता पार्वती त्या पार्वतीला पुढं किंमत कळाली त्या केसाची जाय म्हणे कुबेराला सांग पार्वती जाय कुबेराकडं या केसाच्या भरभर सोनं दे कुबेरानं पाहिलं आई साहेब आल्या आई साहेब तुझ्या कृपेचा हा प्रसाद आहे कुबेर तूच आशीर्वाद दिला म्हणून हा कुबेर आहे बोल आज कस काय यानं गेलं हे केस घे आणि याच्या भारोवर सोनं दे सगळा एका बाजूला केस ठेवला आणि एका बाजूला ते सोनं टाकीत राहिला टाकीत राहिला टाकीत राहिला शेवटी सगळं सावकाराचं सोनं कुबेर सावकार आहे सगळं संपलं कुबेर बसला आई केस एवढा एवढा हालायला तयार नाही पारड खाली आहे मी पाय वरत तरंगलो आईने सांगितलं ते तुला घे ते पारड आणि तुलाच राहू दे तुझं सोनं माझा केस मला दे तेव्हा कळालं केस काय आहे म्हणजे एक जटाचा केस काय आहे के रंग में ऐसी डूबी बन गया एक हीरू बन गया एक हीरू शिव की माला जपते 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 आप बनी में सांसों की माला पे सिमरू में शिव का नाम सांसों की माला पे सिमरू में शिव का नाम सांसों की माला में सिमरू में शिव का नाम सांसों की माला में सिमरू में शिव का नाम जीवन का श्रृंगार है शिव जी मांग का है मांग का है सिंदूर शिव की माला जपते 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 शिव की माला जपते जपते आप बनी में सांसों की माला में सिमरू में शिव का नाम सांसों की माला में सिमरू में शिव का शिव का नाम शिव का प्रत्येक श्वासोश्वासात शिव पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी काशी विश्वनाथ नंतर आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वराचं महत्त्व आपण आता उद्याच बघूया कारण 12 ज्योतिर्लिंग आपल्याला पूर्ण करायचे पण 1 तास असतो कारण लेकर लहान आहे त्यांचंही काळजी घ्यावं लागते सकाळी लवकर उठायचं आहे लवकर विधीला आम्हाला परत 5 वाजता सगळे उठतात 6 वाजता या ठिकाणी विधीला बसतात त्यामुळं आपण आज थांबूया सौराष्ट्र सोमनाथम च श्रीशल्य उज्जैनिया ओंकार केदार दाकिन्य भीमाशंकरम वाराणसी विश्वेशम त्र्यंबकम गौतमी बैद्यनाथ चित्ताभूमो नागेशम जारुकावनेश
शेतबंधेश रामेश कृष्णेशम च शिवालय एवढे ज्योतिर्लिंग उद्या आपल्याला बघायचे आहे. उद्या आपण थोडंसं जास्त वेळ घेऊ, कारण 11 वाजेपर्यंत जरी कथा असेल तर आम्ही 9:30लाच व्यासपीठावर येऊ. कारण भगवान शंकराची पूजा अर्चा कशी करायची, त्याचं फळ कसं प्राप्त करायचं, उद्याच्या ह्या चिंतनात आपण घेऊ. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबू. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण आधी अनुष्ठानचे विद्यार्थ्या नारायण 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 ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. अनुष्ठानार्थीला जाऊ द्या, मग बाकीचे उठा. तोपर्यंत उठू नका कोणी. चले थे शंकर कथा सुनाने, अमरनाथ का राज बताने. चले थे शंकर कथा सुनाने, अमरनाथ का राज बताने. पंचरतन को त्याग के अपने पार्वती को बनाने. नमो 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 शिवाय, नमो 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 शिवाय, नमो नमो नमः शिवाय, नमो नमो नमः शिवाय. तेरा भोला है भंडारी, करता नंदे के सवारी. शंभुनाथ रे शंकर नाथ रे, गौरा मांगर गढ़ के बोली. तेरे साथ न भूतों की टोली. मेरे नाथ रे शंभुनाथ रे महादेवा शंभो. सर से तेरे बहती गंगा, नाम मेरा हो जाता चंगा. नाम तेरा जब लेता लेता लेता. महादेवा तेरा डमरू डम डम बजता ये जाए रे. मेरा भोला है भंडारी, करता नंदी की सवारी. शंभुनाथ रे शंकर नाथ रे, गौरा मांगर करके बोली. तेरे साथ न भूतों के टोले. तेरे नाथ रे शंभुनाथ रे. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेवा शंभो. सर से तेरे बहते गंगा, काम मेरा हो जाता चंगा. नाम तेरा जब लेता लेता लेता. महादेवा तेरा डमरू डम डम बजता ये जाए रे. तेरा भोला है भंडारी, करता नंदे के सवारी. शंभुनाथ रे शंकर नाथ रे, गौरा भांग रगड़ के बोली. तेरे साथ न भूतों के टोले. मेरे नाथ रे शंभुनाथ रे. नमः पार्वती पते हर हर महा